हॅलो स्टुडंट्स, आपण इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन हा पॉईंट पाहतो आहे आणि त्यामधील एक्झाम्पल असणार आहे एक्झरसाइज 2.4 आहे. त्यामधलं एक्झाम्पल आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ, बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच द फॉलोइंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. काय फंक्शन कसं दिले? स्ट्रिक्टली डिक्रीजिंग दिले. आणि एफ ऑफ एक्स पण दिलेला आहे तुम्हाला 2x³ - 3x² - 12x + 6. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग म्हणजे काय? एफ' एक्स शोधला आपण, तो कसा असणार आहे? लेस दॅन 0 असेल. बरोबर, एफ' एक्स काय असेल? लेस दॅन 0 असेल. चला तर आपण सॉल्व करूया एक्झाम्पल. आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहे एक्सची, करेक्ट. आणि दिले काय? फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आता फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग दिले म्हणजे एफ' एक्स शोधलाच पाहिजे आपल्याला. एफ ऑफ एक्स आहे, एफ' एक्स शोध्या. एफ' ऑफ एक्स इज इक्वल टू d/dx ऑफ 2x³ - 3x² - 12x + 6. आता डिफरन्शिएट करायचं आहे, डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं. बघा, 2 कॉन्स्टंट आहे तसाच इंटू x³ डिफरन्शिएशन काय येणार आहे? 3x² येईल. -3 आहे तसाच x² डिफरन्शिएशन 2x - 12. एक्सचं डिफरन्शिएशन काय येणार आहे? 1 आणि +0. ज्यांना डायरेक्ट येते त्यांनी डायरेक्ट लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. 2 × 3x², 6x² - 3 × 2x, 6x - 12. आपल्याला एफ' काय मिळाला बघा? 6x² - 6x - 12. आपण ऑब्झर्व केलं तर आपण 6 हा फॅक्टर कॉमन घेऊ शकतोय बरं का. तर मग काय येईल? x² - x - 2 म्हणजे एफ' आपल्याला मिळाला 6 × x² - x - 2. पण काय दिले बघा? एफ इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली काय दिले? डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग कधी असते? इफ एफ' काय पाहिजे? लेस दॅन 0 असेल तर फंक्शन काय येतं? स्ट्रिक्टली काय येतं? डिक्रीजिंग येतं, करेक्ट. तर आता एफ' आपला काय आहे बघा? एफ' आहे 6 × x² - x - 2 इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. आता 6 आपण इकडे डिवाइड केलं तर काय मिळणार आहे बघा आपल्याला? x² - x - 2 लेस दॅन 0. आणि आपण हा आता इथं ॲडजस्टमेंट करावी लागणार बघा. हा 2 काय करूया? -2 RHSला टाकूया म्हणजे x² - x लेस दॅन. आता -2 होता, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? +2 होणार आहे. 0 + 2 म्हणजेच 2. 0 + 2 म्हणजेच काय? 2 मिळालं. आता आपल्याला इथली टर्म शोधायची आहे. तर कशी शोधणार? एक्सचा कोइफिशियंट घ्यायचा. एक्सचा कोइफिशियंट किती आहे? 1. त्याला 2 डिवाइड करायचं आणि त्याला परत ब्रॅकेटनं स्क्वेअर करायचं, ब्रॅकेट स्क्वेअर करायचं. आता 1/2 आहे तसेच, ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1/4 मिळेल. तुम्हाला 1/4 दोन्ही साईडला काय केले पाहिजेत? ॲड केले पाहिजेत. म्हणजे x² - x + 1/4 स्ट्रिक्टली लेस दॅन 2 + 1/4. आता हे एक्सपान्शन कुणाचं आहे बघा? x - 1/2 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. x - 1/2 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे, विच इज लेस दॅन. आता एक क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार आहे बघा? इथली टर्म किती येते? 8 + 1/4 म्हणजेच काय येणार आहे? 8 + 1/4 म्हणजेच काय येणार? 9/4 येणार आहे. 9/4 येते म्हणजे लेस दॅन काय येणार आहे इथं? 9/4 येणार आहे. लक्षात येते? आता x - 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर लेस दॅन 9/4 म्हणजेच काय? तर याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर किती येते? 3/2 म्हणजेच -3/2 स्ट्रिक्टली लेस दॅन x - 1/2 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 3/2. आपण असं लिहू शकतोय बघा. याच्यानंतर आपण कसं लिहिलंय? ह्याचं स्क्वेअर रूट ±3/2 येणार, बरोबर. तर ती लेस दॅन x - 1/2 लेस दॅन आहे 3 ±3/2 म्हणजेच काय असणार आहे? -3/2 स्ट्रिक्टली लेस दॅन x - 1/2 हा x - 1/2 लेस दॅन 3/2.
आता आपल्याला व्हॅल्यू कशी शोधायची एक्सची, म्हणजे इथं -1 आपल्याला हा नको आहे. तर हा -1 आपण काय करतोय, दोन्ही बाजूला +1 करतोय. म्हणजे -3/2 + 1/2 लेस दॅन, आता फक्त इथे एक्स राहिला बरं का, लेस दॅन 3/2 + 1/2. आणि आपण सॉल्व केल्यानंतर काय येणार आहे बघा, -3 + 1 काय येणार, -2/2 लेस दॅन एक्स लेस दॅन 3 + 1 4/2. आणि फायनली 2ला 2 कॅन्सल, -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. 2नं डिवाइड केलं 4ला 2. म्हणजे आपल्याला कंडिशन मिळाली -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. म्हणजे एक्सचे व्हॅल्यूज कुठं असणार आहेत, -1 to 2 असेल. म्हणजे एफ इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, एफ इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग इफ -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2 असेल, तर फंक्शन काय असणार आहे, डिक्रीजिंग असणार आहे. आपण याच टाईपमधलं सेकंड एक्झाम्पल बघतोय. सेम एक्झाम्पल घेते मी, बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स + 25/x. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स + 25/x. बघा, अँड एक्स इज नॉट इक्वल टू 0. इथं कंडिशन दिल्या एक्सची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे. आता f' शोधूया आपण. f' शोधला म्हणजेच काय, d/dx ऑफ x + 25/x विच इज इक्वल टू d/dx आपण शोधायचं आहे. एक्सचं डिफरन्शिएशन 1 + 25 कॉमन, आणखी 1/x डिफरन्शिएशन -1/x². म्हणजेच आपल्याला मिळेल 1 मायनस हे साईन -25/x². f' काय मिळाला आपल्याला, 1 - 25/x². पण काय दिले बघा त्यांनी, एफ इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आणि हे कधी असू शकतं, इफ f' लेस दॅन 0. म्हणजेच काय, दॅट इज इफ 1 - 25/x². हा आपला f'. हा कसा पाहिजे, स्ट्रिक्टली लेस दॅन 0 पाहिजे. कसा पाहिजे, स्ट्रिक्टली लेस दॅन 0 पाहिजे. म्हणजेच काय असणार आहे, 1. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे ना आपल्याला, म्हणजे काय येणार आहे बघा, 1. आता हे -25/x² होतं, राईट हँडला टाकतोय आपण, +25/x² होईल. आणि x² इथं डिनॉमिनेटरला होतं, इकडं आल्यानंतर न्यूमरेटरला येईल. म्हणजेच काय, दॅट इज देअरफॉर x² लेस दॅन 25. x² लेस दॅन 25. म्हणजेच काय असणार आहे, 25चं रूट्स काय मिळतात, +-5. म्हणजेच काय असणार आहे, तर -5 लेस दॅन एक्स लेस दॅन 5. आणि कंडिशन काय असणार आहे, एक्स इज नॉट इक्वल टू 0 असेल. म्हणजे एक्स कुठं भेटणार आहे आपल्याला, -5 to 5 मध्ये सगळीकडे एक्स असणार आहे. दॅट इज एक्स बिलॉंग्स टू -5 to 5. आणि काय असणार आहे, एक्स त्यातून 0 कॅन्सल केला पाहिजे ना, कारण एक्सची व्हॅल्यू 0 नाही, -0. कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण टाकला 0. देअरफॉर एफ इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग if x belongs to -5 to 5. ओपन ब्रॅकेट घेतोय आपण, -0, कारण 0 नसणार आहे एक्सची व्हॅल्यू. लक्षात येते का, इथं काय केलेलं बघा आपण, या टर्म्स एकदा सांगते तुम्हाला मी. इथं x² डिनॉमिनेटरला होतं, इकडं आणल्यानंतर न्यूमरेटरला होईल, म्हणून x² लेस दॅन 25 झालं. लक्षात येते का ही स्टेप, बाकी काय सोपं आहे. थर्ड एक्झाम्पल आपण याच टाईपमधलं पण बघतोय. थर्ड एक्झाम्पल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x³ - 9x² + 24x
प्लस 24x प्लस 12. आता हे पण डिक्रीजिंगचंच आहे ना एक्झाम्पल, आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधाय म्हणजे पहिल्यांदा एफ डॅश एक्स शोधला पाहिजे. एफ डॅश एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 24x प्लस 12. आणि डायरेक्ट आता डिफरन्शिएट करूया आपण. एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन 3x स्क्वेअर, 9x स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय येणार आहे 9 इंटू 2 80x प्लस 18x प्लस 24xचं काय येणार 24, कॉन्स्टंट 0 त्यामुळे 0 येणार. म्हणजे आपल्याला एफ डॅश एक्स काय मिळाला बघा 3x स्क्वेअर मायनस 18x प्लस 24. पण यातून पण आपण 3 कॉमन काढू शकतोय. 3 कॉमन घेतल्यानंतर व्हॅल्यू मिळेल बघा. पहिल्या टर्ममधून 3 कॉमन घेतला, एक्स स्क्वेअर शिल्लक राहिला. सेकंड टर्ममधून 3 डिवाइड केलं मायनस 6x येईल प्लस 8. म्हणजे आपल्याला एफ डॅश एक्स मिळाला 3 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8. बट एफ इज स्ट्रिक्टली काय दिलं, एफ इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, आणि कधी असते स्ट्रिक्टली डिक्रीजिंग इफ एफ डॅश एक्स इज लेस दॅन 0. म्हणजेच आपल्याला एफ डॅश एक्स म्हणजे हा आपला एफ डॅश एक्स काय घेतला पाहिजे लेस दॅन 0 घेतला पाहिजे. 3 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 स्ट्रिक्टली लेस दॅन 0. कंडिशन मिळाली बघा स्ट्रिक्टली लेस दॅन 0. आता हा 3 आहे तो आपण 3 कॅन्सल करू शकतो. म्हणजेच काय मिळणार एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 लेस दॅन 0. आता ह्या स्टेप इथल्या महत्त्वाच्या. एक्स स्क्वेअर मायनस 6x हे कशाचं एक्सपान्शन नाही आहे. 8 आपल्याला नको आहे इथं 8 तर काय करणार आपण राईट हँडला सोडणार आहे. तर काय होणार बघा इथं प्लस होता इथं काय होईल मायनस 8 होईल. आता इथली टर्म शोधायची आपल्याला जेणेकरून ते एक्सपान्शन होईल. तर एक्स स्क्वेअर मायनस 6x, एक्सचं कोइफिशियंट किती आहे -6, तर त्याला 2 डिवाइड करायचं ब्रॅकेट स्क्वेअर करायचा. तर 6ला 2 डिवाइड केलं तर 3, 3चा स्क्वेअर 9. म्हणजे आपल्याला नंबर मिळाला 9. तो 9 नंबर काय करायचा आहे दोन्ही बाजूला प्लस करायचा आहे. प्लस 9 लेस दॅन मायनस 8 प्लस 9. करेक्ट. म्हणजेच हे एक्सपान्शन कशाचं आहे एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे लेस दॅन -8 प्लस 9 1 मिळाला आपल्याला. आणि या कंडिशनवरून काय लक्षात येते बघा, या कंडिशनवरून काय लक्षात येते तर -1 लेस दॅन एक्स मायनस 3 लेस दॅन प्लस 1. आता इथं स्क्वेअर रूट घेतलं आपण तर ह्याची व्हॅल्यू काय येतात प्लस -1 येतात. आणि ही दिलेली व्हॅल्यू काय लेस दॅन प्लस -1 आहे. त्यामुळं -1 लेस दॅन एक्स मायनस 3 लेस दॅन 1. पण आपल्याला फक्त एक्स पाहिजे. मग इथला हा -3 नको आहे तर काय करणार आपण थ्रू आउट काय करूया +3 केला. एक्स -3 प्लस 3 लेस दॅन 1 प्लस 3. म्हणजे हा 3 इथला कॅन्सल होऊन जाईल. -1 प्लस 3 2 लेस दॅन इथं एक्स राहील लेस दॅन 4. म्हणजेच एक्स बिलॉंग्स टू एक्स कुठून कुठं जातोय 2 to 4 ओपन इंटरवल 2 4. आपल्याला एक्सची व्हॅल्यूज मिळाल्या बघा. एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 2 4. देअरफॉर एफ इज increasing strictly increasing if x belongs to open interval 2 4. सोपे आहेत एक्झाम्पल, सॉल्व करा. थँक्यू.